नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत फुटाण्याचे लाडू पौष्टिक असे. सर्वप्रथम इथे मी फुटाण्याची डाळवं घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे. फुटाणे आपल्याला बारीक करून घ्यायची आहेत मिक्सरमधून. या पद्धतीने ते बारीक करावेत, फार बारीक आणि फार जाडही नको, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता एका भांड्यामध्ये सर्व फुटाणे बारीक केल्यानंतर यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची आहे. इथे मी 2 कप पिठासाठी अर्धा ते पाऊण कप पिठी साखरेचा वापर केलेला आहे. वेलची पावडर आणि दालचिनी पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि गरजेप्रमाणे तुपाचा वापर केलेला आहे. साधारण मला इथे 100 ते 125 ग्रॅम तूप या लाडूसाठी लागलेले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये दालचिनी वापरलेली आहे, तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये दालचिनीचा वापर केला की शुगर असणाऱ्या पेशंटसाठी शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. तर दालचिनी आवश्यक घाला आणि चवही खूप छान येते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण जे तूप वापरलेले आहे, तर बघू शकता या पद्धतीने जोपर्यंत आपलं पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला तूप टाकायचे आहे. या लाडूला थोडेसे तूप जास्त लागते. तर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा वयस्कर लोकांना सकाळी भूक लागते, शुगर असणाऱ्या पेशंटला सकाळी भूक लागते, तर अशा वेळेला हे लाडू खूप उपयुक्त ठरतात. या लाडूला आपण तहानभूक लाडू असेही म्हणू शकतो. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला आता याचे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत. या प्रमाणामध्ये साधारण 15 ते 20 लाडू तयार होतात. तयार आहेत आपले फुटाण्याचे तहानभूक लाडू. कसे झाले नक्की सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचेल. भेटूयात. बाय बाय.